गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला डायमेन्शनचं सेकंड ॲप्लिकेशन बघायचं आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलेलं होतं, ज्या ॲप्लिकेशनच्याद्वारे आपण कोणतंही दिलेलं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे की नाही ते व्हेरीफाय करू शकतो. दुसरं ॲप्लिकेशन असं आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कोणत्याही दिलेल्या क्वांटिटीजमधलं रिलेशन शोधता येऊ शकते बाय युझिंग डायमेन्शन्स. तर आज आपण पूर्ण जे लक्ष देणार आहोत ते सेकंड ॲप्लिकेशनकडे देणार आहोत. सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते आहे टू फाइंड द रिलेशनशिप between related quantities. मग आता रिलेटेड क्वांटिटी याचा अर्थ काय होतो, तर ज्या क्वांटिटी एकमेकांना संबंधित आहे पण त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, तर ते रिलेशन माहीत करून घेण्यासाठी आपण या डायमेन्शनचा उपयोग करू शकतो. तुमचं बुक आहे, त्या बुकमध्ये तुम्हाला पेज नंबर 7 एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे. ज्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड हा त्या सिंपल पेंडुलमच्या लेंथवर आणि त्याच्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड राहतो. याचा अर्थ या ठिकाणी सिंपल पेंडुलमचा टाईम, सिंपल पेंडुलमची लेंथ आणि त्या ठिकाणी असणारी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटी रिलेटेड क्वांटिटीज, एकमेकाला त्यांचं रिलेशन बनलेलं आहे, परंतु ते रिलेशन काय आहे हे आपल्याला माहीत नाही. तर ते रिलेशन काढण्यासाठी आपण या डायमेन्शनचा उपयोग करू शकतो. म्हणून इथं आपण अंडर ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनमध्ये हे बघतोय की जेव्हा दोन संबंधित क्वांटिटी किंवा दोनपेक्षा जास्त क्वांटिटीज आपल्याला माहिती असतील की ते एकमेकांना संबंधित आहे, एकमेकांशी रिलेटेड आहे, तर त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला कसं शोधायचं, तर आपण डायमेन्शनचा यूज करून ते रिलेशन शोधू शकतो. मग आता हे शोधायचं म्हणजे काय करायचं आहे, तर हे शोधत असताना आपल्याला पॉवरचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पॉवरचे काही जे बेसिक नियम आहे ते नियम माहिती पाहिजे. ते अशा प्रकारे आहे, फॉर एक्झाम्पल x ची क्वांटिटी आहे आणि त्या x ची क्वांटिटी आपण अशा प्रकारे लिहिलेली आहे की हा पॉवर a आहे, तर तुम्ही याला x टू द पॉवर a अशा प्रकारे लिहू शकता. हे तुम्हाला माहिती आहे. पण समजा तुम्हाला अशा प्रकारे आलेलं आहे की हे m ची पॉवर x आहे, l ची पॉवर y आहे आणि t ची पॉवर z आहे आणि याची पॉवर तुम्हाला दिलेली आहे a. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हा x मल्टिप्लाइड बाय a, हा l y मल्टिप्लाइड बाय a आणि t z मल्टिप्लाइड बाय a, म्हणजे त्याला सॉल्व करत असताना या पॉवरनी या पॉवरला मल्टिप्लाय करायचं आहे. हा बेसिक नियम आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. आता आपण आधीच बघितलेलं आहे की डायमेन्शन म्हणजे काय असते. डायमेन्शन याचा अर्थ की जे काही फिजिकल क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे त्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स मिळवण्यासाठी आपल्याला फंडामेंटल युनिटला काहीतरी पॉवरनी रेस करावं लागते. अशा प्रकारच्या पॉवर्सला आपण डायमेन्शन असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण कोणत्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्वांटिटीमधलं रिलेशन शोधणार आहोत, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली त्या डायमेन्शनची किंवा त्या फिजिकल क्वांटिटीची पॉवर शोधायची आहे. आणि ती जर पॉवर आपल्याला मिळाली तर त्या पॉवरवरून आपण योग्य ते रिलेशन जे आहे ते रिलेशन त्याचं फाइंड करू शकतो. मग कशा प्रकारे करणार आहे, तुम्हाला जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलचा उपयोग करून आपण हे समजून घेऊ शकतो किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊन सुद्धा आपण ते करू शकतो. तुम्हाला कदाचित माहिती असेल की potential energy. What is potential energy? Potential energy is the energy arises due to
द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. वस्तू कुठे आहे त्या वस्तूच्या स्थितीमुळे, पोझिशनमुळे त्या वस्तूला जी काही एनर्जी प्राप्त होते, जी काही एनर्जी मिळते, त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. आणि जेव्हा आपण ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलतो किंवा त्याला वर नेतो, राईज करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी आपण इन्क्रीज करतो. तर आपल्याला हे माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे. बघा, कोणत्याही वस्तूची पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी कोणकोणत्या क्वांटिटीजवर डिपेंड राहते ते आधी आपल्याला माहिती पाहिजे. तर इट इज डिपेंड अपॉन मास of the object, it is depend upon acceleration due to gravity, and it is also depend upon the height. So if we denote this mass by m, this acceleration due to gravity by g, and this height by h. So we have to find the relation between potential energy, mass, acceleration due to gravity, and height of the object. So we are going to find here the relationship between this potential energy and the related terms. मला काय करायचं आहे, तर हे करत असताना परत तुम्हाला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड जे तुम्ही क्लास 10th मध्ये शिकलेले आहात की जर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आहे, याचा अर्थ जे रिलेशन किंवा जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ते तुम्ही प्रूव्ह इझिली करू शकता. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला रिलेशनशिप शोधायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड या दोघांचा उपयोग करावा लागतो. सुरुवात आपण करणार आहोत की लेफ्ट हँड साइड काय आहे. तर या ठिकाणी तुम्हाला असं कन्सिडर करायचं आहे की ही जी लेफ्ट हँड साइड आहे, ही लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू दिली आहे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी. या ठिकाणी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन्स घ्यायचे. पोटेन्शियल एनर्जी डायमेन्शन्स या ठिकाणी घ्यायचे. पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन्स आहेत, जर तुम्ही डायमेन्शन्स पाठ केलेले असतील तर m1 l2 t-2, these are the dimensions of potential energy. ही लेफ्ट हँड साइड झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे राईट हँड साइडकडे. तर राईट हँड साइड जी आपल्याला दिलेली आहे त्या राईट हँड साइड मध्ये आपल्याला असं दिले आहे की m, g आणि h या तीन फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड आहे. पण कशा प्रकारे डिपेंड आहे ते आपल्याला दिलेलं नाहीये. मग जर आपल्याला ते दिलेलं नसेल तर आपल्याला ते अज्युम करावं लागणार. म्हणून अज्युम करताना तुम्हाला असं करायचं आहे की पोटेन्शियल एनर्जी इज डिपेंड अपॉन द x power of m, y power of acceleration due to gravity, and z power of the height. We are assuming, आपण या ठिकाणी अझम्पशन करत आहोत की पोटेन्शियल एनर्जी ही आपल्याला माहिती आहे की ती m, g आणि h वर डिपेंड आहे. पण कशा प्रकारे डिपेंड आहे ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला शोधायचं आहे. याचा अर्थ आपल्याला x, y आणि z या तिन्ही पॉवरची किंवा 3 ची किंमत आपल्याला शोधून काढायची आहे. जेव्हा आपण 3 ची किंमत शोधून काढणार तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की अशा प्रकारे आपण त्यांची व्हॅल्यू शोधून मग त्यांच्यामध्ये रिलेशन डिराईव्ह करू शकतो. तर तुम्ही काय करायचं, आता या दोन्ही साइडला इक्वेट करायचं. कारण की आपण असं कन्सिडर केलेलं आहे की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m to the power x, g to the power y and h to the power z. आता पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहे, ते आहे m1 l2 t-2 which is equal to mass, dimension of mass is m1 आणि याची पॉवर येणार आहे h multiplied by acceleration due to gravity means acceleration. What are the dimension of acceleration? The dimension of acceleration are l1 t-2
आणि याची पॉवर येणार आहे y. Similarly, h means height, it means length. So we can write here L1 dimension of length and its power is denoted by z. Okay, so by using a simple law, that is m to the power 1 and its power x, means it is m to the power x. Here l to the power 1 and to the power y means here we can write l to the power y, and here t to the power minus 2y. Okay, and how we can write here? Here we can write l to the power z. So याला जर आपण कंबाईन केलं तर कंबाईन करत असताना इथे m ची पॉवर x आहे, याच्यामध्ये m नाहीये, याच्यामध्ये सुद्धा m ची पॉवर नाही, तर तुम्ही इथे फक्त काय लिहू शकता m टू द पॉवर x. इथे l ची पॉवर y आहे, इथे l ची पॉवर z आहे आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून तुम्ही काय करणार आहे त्यांच्या पॉवरची ऍडिशन. तर इथे येणार आहे l y प्लस z आणि इथं t नाहीये, इथं पण t ची पॉवर दिली नाही, तर तुम्ही काय लिहिणार तर t चा पॉवर मायनस 2. ओके, मग आपण इथं इक्वल ची साइन दाखवलेली आहे, इक्वल ची साइन दाखवलेली आहे, याचा अर्थ ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी किंवा हे डायमेन्शन आणि हे डायमेन्शन दोन्ही डायमेन्शन सारखे आहेत, ते इक्वल आहे. मग जर हे डायमेन्शन इक्वल असणार तर ह्या m च्या पॉवर सुद्धा आपण इक्वेट करू शकतो. याचा अर्थ या ठिकाणी m ची पॉवर x दिलेली आहे, तर या ठिकाणी m ची पॉवर 1 दिलेली आहे. याचा डायरेक्ट अर्थ तुम्ही असा काढू शकता की x ची जी व्हॅल्यू आहे ती x ची व्हॅल्यू 1 आहे. या ठिकाणी l ची पॉवर 2 आहे, या ठिकाणी l ची पॉवर y प्लस z आहे. बघा, तर तुम्हाला डायरेक्ट रिलेशन अशा प्रकारचं मिळते की y प्लस z इज इक्वल टू किती मिळणार आहे, इज इक्वल टू 2. आणि या ठिकाणी t ची पॉवर मायनस 2y दिलेली आहे, पण इथं t ची पॉवर मायनस 2 आहे. याचा अर्थ हे आणि हे दोन्ही इक्वल असायला पाहिजे, तर तुम्ही असं लिहिणार आहे मायनस 2y इज इक्वल टू मायनस. आता या इक्वेशनला सॉल्व करायचं, आपल्याला डायरेक्टली x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला याच्यावरून या इक्वेशनवरून y ची किंमत मिळणार. जर मायनस 2y इज इक्वल टू मायनस 2 आहे, याचा अर्थ तुम्ही असं लिहू शकता की 2y इज इक्वल टू 2 येणार, तर याचा अर्थ y इज इक्वल टू 1 असेल. आणि जर y इज इक्वल टू 1 आहे, तर हे जे इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे हे इक्वेशन कशा प्रकारे बनते, ते इज इक्वल टू 1 प्लस z इज इक्वल टू 2. therefore this z is equal to 2 minus 1, therefore z is equal to 1. याचा अर्थ आपल्याला x ची किंमत 1 मिळालेली आहे, y ची किंमत 1 मिळालेली आहे, त्याचप्रमाणे z ची किंमत सुद्धा 1 मिळालेली आहे. मग हे जे तीन व्हॅल्यूज आहेत, ह्या तीन व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायचे आहेत की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m टू द पॉवर x. मग कसं लिहिणार तुम्ही याला, तुम्ही याला लिहिणार आहे m ची पॉवर 1, g ची पॉवर, g ची पॉवर y आहे, तर y इज इक्वल टू किती आहे तिथं 1, तुम्ही इथे लिहिणार आहे g ची पॉवर 1 आणि z ची पॉवर सुद्धा किती आहे 1. तर अशा प्रकारे 1 पॉवर असली तर आपण सहज त्याला लिहित नाही, त्याच्यामुळे आपलं जे रिलेशन तयार होऊन राहिलेलं आहे ते रिलेशन अशा प्रकारचं आहे की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू m into g into h. Therefore, by using dimensions, डायमेन्शनचे ऍप्लिकेशन पाहणे, याचा अर्थ आपला डायमेन्शनचा उपयोग तिथं करायचा आहे, तर डायमेन्शनचा उपयोग करून आपण अशा प्रकारे पोटेन्शियल एनर्जी आणि मास, ग्रॅव्हिटी आणि हाईट यांच्यामधलं रिलेशन काढायचं आहे, जे आपलं सेकंड ऍप्लिकेशन आहे. मग
असं रिलेशन तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये करू शकता. जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये असं दिलेलं आहे की कोणती क्वांटिटी कशावर डिपेंड आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या क्वांटिटीज मधलं रिलेशन हे इझिली काढू शकता. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 7 वर हे ऍप्लिकेशन तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड, सिंपल पेंडुलमची लेंथ आणि त्या ठिकाणी असणारे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांच्यामधलं रिलेशन शोधायचं आहे, जे रिलेशन तुम्हाला त्याच्यामध्ये शोधून दिलेलं आहे. तुमच्या बुकमध्ये मागे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले असतील ते एक्झाम्पल सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल बघू. हे पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी आणि मास, ग्रॅव्हिटी आणि हाईट यांच्यामधलं रिलेशन आपण काढलेलं आहे. आता दुसरं रिलेशन आपण बघणार आहोत ते अशा प्रकारचं आहे. तर ते रिलेशन आपल्याला काढायचं आहे ते आहे कायनेटिक एनर्जी आणि मास व्हेलॉसिटी. ठीक आहे, मला असं एक्झाम्पल दिलेलं आहे ज्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे की कायनेटिक एनर्जी ही कशावर डिपेंड आहे. इट इज डिपेंड अपॉन द मास ऑफ द ऑब्जेक्ट, त्याला आपण एम ने डिनोट करणार, आणि इट इज डिपेंड अपॉन द व्हेलॉसिटी, आपण त्याला v ने डिनोट करणार. तर अशा प्रकारे मला कायनेटिक एनर्जी, मास आणि व्हेलॉसिटी यांच्यामधलं रिलेशन शोधायचं आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी म्हणजे अशी एनर्जी जी एनर्जी वस्तूच्या गतीमुळे त्याला प्राप्त होते. ड्यू टू द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट द एनर्जी गेन बाय दिस ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज इट्स कायनेटिक एनर्जी. मग या दोघांमधलं, या तीन क्वांटिटीज मधलं रिलेशन आपल्याला शोधून काढायचं आहे. मग जसं आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघितलेलं होतं तशाच प्रकारची प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आपल्याला LHS घ्यायचं आहे. ते LHS मध्ये तुम्हाला माहित आहे काय दिलेलं आहे, ही दिलेली आहे कायनेटिक एनर्जी, आणि या कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती पाहिजे. जे डायमेन्शन्स आहेत m1 l2 t - 2. जे डायमेन्शन पोटेन्शियल एनर्जीचे आहेत तेच डायमेन्शन कायनेटिक एनर्जीचे. ओके, आणि राईट हँड साइड जी तुम्हाला दिलेली आहे, ही राईट हँड साइड तुम्हाला दिली की दिस कायनेटिक एनर्जी इज डिपेंड अपॉन मास अँड व्हेलॉसिटी. इतकंच तुम्हाला दिलं, त्यांच्यामधलं एक्झॅक्ट रिलेशन आपल्याला माहिती नाहीये. मग ते काढायचं असेल तर आपण काय करणार, वी अज्युम दॅट कायनेटिक एनर्जी इज डिपेंड अपॉन द x power of mass and y power of the velocity, आणि यांचं करू आपण मल्टिप्लिकेशन. ओके, तर हे झालंय राईट हँड साइड. तर मी अशा प्रकारे सुद्धा याला लिहू शकतो की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू m टू द पॉवर x इंटू v टू द पॉवर y. आता आपल्याला दोन्ही साइडला डायमेन्शन्स टाकायचे आहेत. ते या ठिकाणी आपण कायनेटिक एनर्जी डायमेन्शन लिहू. इट इज इक्वल टू m1 l2 t - 2 which is equal to m1 मास चे डायमेन्शन आणि त्याची पॉवर आहे x. सिमिलरली व्हेलॉसिटी त्याची पॉवर 1 आहे आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन जे आहेत ते आहे l1 t - 1 आणि याची पॉवर द्यायची आपल्याला. ओके, ह्याला आपण सॉल्व करू. त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला सम मिळणार m ची पॉवर 1 आहे, त्याची पॉवर x आहे, तर टोटल पॉवर त्याची होणार आहे m टू द पॉवर x. या ठिकाणी l ची पॉवर y येणार आणि t ची पॉवर येणार आहे -1. ओके, कारण की 1 multiplied by y is equal to y, -1 multiplied by y is equal to -y. आता काय करणार, आपण यांना कंबाईन करायचं. कंबाईन केल्यानंतर आपल्याला मिळते m ची पॉवर
एल ची पॉवर वाय आणि टी ची पॉवर मायनस वाय. ओके, मग आता आपण या ठिकाणी इक्वलची साइन दाखवलेली आहे. याचा अर्थ असा आहे की इथं m ची पॉवर, n ची पॉवर आणि t ची पॉवर ही या m च्या, n च्या आणि t च्या पॉवरला इक्वल असायलाच पाहिजे. जेव्हा ते इक्वल असतील तेव्हाच आपण त्या दोघांना इक्वल दाखवू शकतो. मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करणार, तर आपण दोघांना जर इक्वल दाखवलं तर तुम्हाला माहिती आहे की m ची पॉवर 1 आहे, इथे m ची पॉवर x दिलेली आहे. यावरून तुम्ही असा निष्कर्ष लावू शकता, असं कन्क्लूड करू शकता की हियर x इज इक्वल टू 1. इथे n ची पॉवर 2 आहे, इथे n ची पॉवर y आहे, तर इथे तुम्ही काय करणार, y इज इक्वल टू किती होणार आहे, इथे t ची पॉवर -2 आहे, इथे t ची पॉवर -y. याचा अर्थ परत y ची किंमत तुम्हाला किती मिळणारी आहे. मग आपण काय केलं, या ठिकाणी x ची किंमत मिळवली, y ची सुद्धा किंमत मिळवलेली आहे. तेव्हा ही दोन किमती आपण या इक्वेशन मध्ये जर टाकल्या तर आपल्याला अशा प्रकारचं रिलेशन मिळते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू m टू द पॉवर 1 अँड v टू द पॉवर 2. किंवा तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता mv². पण बाय व्हेरियस एक्सपेरिमेंट, जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले गेले तेव्हा त्यांच्यावरून असं कळालेलं आहे की याच्यामध्ये एखादा कॉन्स्टंट आपल्याला ठेवावा लागतो आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंटची किंमत आलेली आहे 1/2. म्हणून कायनेटिक एनर्जी याचं जे रिलेशन आहे मास सोबत आणि वेलोसिटी सोबत ते अशा प्रकारचं आहे. तेव्हा कोणतीही फिजिकल क्वांटिटी कशावर डिपेंड आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या क्वांटिटीज बद्दल रिलेशन शोधू शकतो बाय युजिंग डायमेन्शन. तर आजच्या भागामध्ये आपण डायमेन्शनचं सेकंड ॲप्लिकेशन बघितलेलं आहे, ज्या ॲप्लिकेशनमुळे आपल्याला कोणत्याही संबंधित किंवा रिलेटेड फिजिकल क्वांटिटी बद्दल रिलेशन काढता येऊ शकते. यानंतर आपण डायमेन्शनच्या तिसऱ्या ॲप्लिकेशनकडे जाणार आहोत, पण ते ॲप्लिकेशन आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत, पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करू शकता. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही अडचण ग्रुपवर विचारू शकता किंवा पर्सनल नंबरवर सुद्धा विचारू शकता. गुड डे, बाय.